नमस्कार. आज मी तुम्हाला एक अद्भुत कथा सांगणार आहे. एकदा ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्यासाठी नारायणांकडे मदत मागायला गेले. तिथे गेल्यावर ते नारायणांना म्हणाले, हे प्रभू, सृष्टी निर्माण करण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टींची आवश्यकता आहे. कृपया तुम्ही मला सहाय्य कराल. यावर नारायण देवी लक्ष्मींना म्हणाले की तिथे माझी एक झोळी लटकवली आहे, ती तू घेऊन ये. देवी लक्ष्मी जेव्हा ती झोळी घेऊन येतात तेव्हा नारायण त्या झोळीतलं सर्व काही ब्रह्मदेवांना देतात आणि ब्रह्मदेव खूप आनंदाने आता मी ही सृष्टी आणखीन चांगल्या पद्धतीने निर्माण करेल असं म्हणून आनंदाने निघून जातात. ब्रह्मदेव गेल्यावर देवी लक्ष्मी नारायणांना विचारतात की तुम्ही सर्व काही ब्रह्मदेवांना देऊन टाकले, परंतु एक गोष्ट लपवताना मी तुम्हाला पाहिले आहे. ती गोष्ट काय आहे हे तुम्ही कृपया मला सांगाल. तेव्हा नारायण म्हणतात, देवी, जगाच्या कल्याणासाठी तू चांगला प्रश्न विचारला आहे. जेव्हा मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रात फिरून फिरून थकेल, लोभ, काम, क्रोध, मोह या सगळ्याचा उपभोग घेऊन कंटाळेल, तेव्हा त्याला एका गोष्टीची आवश्यकता भासेल आणि तेव्हा तो नक्कीच माझ्याकडे येईल आणि तेव्हा त्याला ही गोष्ट प्राप्त होईल. आणि ही गोष्ट आहे दिव्य शांती. याचा अर्थ नारायणांनी जी गोष्ट लपवली होती ती एक दिव्य शांती होती. म्हणूनच आपण एखाद्या मंदिरात जातो किंवा देवस्थानी जातो तेव्हा आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची दिव्य आणि अद्भुत शांतता अनुभवायला भेटते. मनुष्य ही शांतता कुठे कुठे नाही शोधत, सर्वत्रच शोधतो, पण भेटते नाही. कारण ही शांतता, ही अद्भुत आणि दिव्य शांतता फक्त आणि फक्त भगवंताच्या शरणीच भेटते.